छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना उमेदवारी दिली आणि त्याच क्षणी या शहराचं राजकारण तापलं। चंद्रकांत खैरे यांनी जाहीर विरोध करूनही अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने मामूंना तिकीट मिळालं आणि खैरे यांना अंधारात ठेवल्याचा आरोप थेट समोर आला। याच मुद्द्यावरून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावर मामू पक्ष अशी टीका केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावरून टोले लगावले। पण इथेच प्रश्न संपत नाही। एकीकडे उद्धव ठाकरे गटाने तब्बल 8 मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवले, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने एकही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही। भाजप स्वतंत्र ताकदनिशी रिंगणात आहे। शिंदे गटाकडे स्टँडिंग नगरसेवक आहेत आणि उद्धव गटात गळती, नाराजी आणि अंतर्गत संघर्ष सुरू आहेत। मग हा मुस्लिम उमेदवारांचा निर्णय हा राजकीय मजबुरी आहे का, रणनीती आहे का, की शिवसेनेच्या भूमिकेतला मोठा बदल आहे? आणि या सगळ्या खेळींचा फायदा नेमका कुणाला होणार? नेमकं काय चाललंय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत, हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक यावेळी विशेष चर्चेत आहे, कारण इथे फक्त उमेदवारांची यादी नाही, तर पक्षांच्या राजकीय भूमिका उघड्या पडत आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच आणि तब्बल 10 वर्षांनंतर ही निवडणूक होते। त्यामुळेच प्रत्येक पक्ष आपली ताकद, आपली विचारधारा आणि आपलं गणित पूर्ण ताकदीने मांडताना दिसतोय। विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील फरक या निवडणुकीत ठळकपणे समोर येतोय। सुरुवात करावी लागेल ती उद्धव ठाकरे गटापासून। या गटाने तब्बल 99 जागांवर उमेदवार दिले आहेत आणि यात एक मोठा राजकीय संदेश दडलेला आहे। त्यातले काही अर्ज हे छाननीमध्ये बाजूला सुद्धा पडलेत। किंबहुना गेली अनेक वर्ष खान हवा की बाण या घोषणांभोवती फिरणारं संभाजीनगरचं राजकारण यावेळी वेगळ्या वळणावर जाताना दिसतंय। उद्धव ठाकरे गटाने तब्बल 8 मुस्लिम उमेदवारांना मशाल दिली आहे। त्यात माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे। हे नाव चर्चेत आहे कारण हा प्रवेश सहज झालेला नाही, तर त्यामागे पक्षांतर्गत वाद, जुने आरोप, वैचारिक संघर्ष आणि नेतृत्वाची दिशा हे सगळं एकत्र गुंतलेलं आहे। अब्दुल रशीद खान यांचा प्रवेश अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने झाला, पण चंद्रकांत खैरे यांचा त्याला तीव्र विरोध होता। खैरे यांनी थेट सांगितलं होतं, मामूंना उमेदवारी मिळू देणार नाही, कारण 1986 पासूनचा इतिहास, समान नागरी कायद्याच्या मोर्चाच्या वेळी झालेले आरोप, रासुका अंतर्गत कारवाई हे सगळे संदर्भ खैरे सातत्याने पुढे आणत होते। त्यामुळे हा प्रश्न फक्त उमेदवारीचा नव्हता, तर शिवसेनेच्या मूळ हिंदुत्वाच्या भूमिकेचा होता। मात्र इथेच राजकारणाला वेगळा ट्विस्ट मिळतो। जसं मामूंचा पक्षप्रवेश खैरेंना अंधारात ठेवून झाला, तसंच उमेदवारीही त्यांना न कळवता जाहीर झाली। या सामन्यात यादी छापून आल्यानंतरच खैरेंना हे कळालं आणि त्यातूनच पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली। खैरे यांनी हा थेट अपमान असल्याचं म्हटलं। इतकी वर्ष पक्षासाठी काम केलं, त्याचं हे फळ का, असा सवाल त्यांनी केला। याच वेळी उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या तयारीत गुंतलेले असल्याने स्थानिक पातळीवर निर्णय कुणाच्या हातात आहे हा प्रश्नही उपस्थित झाला। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने मुस्लिम उमेदवार दिले हे केवळ प्रतिनिधित्वाचं पाऊल आहे की राजकीय गरज म्हणून उचललेलं कार्ड आहे, हा खरा मुद्दा आहे। कारण यंदाची फाईट प्रचंड टफ आहे। शिंदे गटाकडे स्टँडिंग नगरसेवक आहेत, भाजप स्वतंत्र ताकदनिशी मैदानात आहे आणि उद्धव गटाला मोठ्या प्रमाणावर गळतीला सामोरं जावं लागतंय। माजी महापौर, माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्ष सोडून गेल्यामुळे संघटनात्मक कमजोरी निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत मुस्लिम मतांचं एकत्रीकरण साधण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो। याला दुसरी बाजू आहे। उद्धव ठाकरे गट म्हणतो की हा बदलत्या राजकारणाचा स्वीकार आहे, सर्वसमावेशकतेकडे टाकलेलं पाऊल आहे। पण याचे पडसाद सकारात्मकही असू शकतात आणि नकारात्मकही। मुस्लिम मतदारांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो, पण त्याचवेळी पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार नाराज होण्याचीही शक्यता आहे। हीच रिस्क उद्धव ठाकरे गटाने उचलली आहे। आता वळूया शिंदे गटाकडे। शिंदे गटाने उद्धव गटावर मामू पक्ष अशी टीका केली, पण प्रत्यक्षात त्यांनी एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही। हा ठाम हिंदुत्ववादी स्टँड असल्याचं सांगितलं जात आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी हिंदुत्वाचा बाणा कायम ठेवत एकही मामूला तिकीट दिलं नाही असं चित्र उभं केलं जात आहे। पण इथेही राजकारण सरळ नाही। शिंदे गटाच्या उमेदवार यादीत काही मोजक्या नेत्यांचं वर्चस्व दिसतं। आमदार प्रदीप जयस्वाल, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत।
प्रदीप जयस्वाल यांनी आपल्या मुलासह समर्थकांना तिकीट मिळवून दिलं, तर राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाट यांच्याशी वाद असतानाही आपली ताकद दाखवली आहे. दुसरीकडे संजय शिरसाट यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. मुलगा आणि मुलीला उमेदवारी मिळाली, पण जुने कार्यकर्ते डावलले गेले अशी भावना आहे. ही नाराजी मतदानाच्या दिवशी कशी व्यक्त होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे गटात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 6 माजी महापौरांना तिकीट न मिळणं. मोठ्या आशेने पक्षात प्रवेश केलेले अनेक चेहरे बाहेर राहिले, तर भाजपकडून तिकीट नाकारलेल्या काहींना इथे संधी मिळाली. यामुळे पक्षात निष्ठा महत्त्वाची की निवडणूक जिंकण्याची क्षमता, हा प्रश्न उपस्थित होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरची निवडणूक ही केवळ स्थानिक प्रश्नांवर लढवली जाणार नाही, तर ती थेट राज्यातील सत्ता संघर्षाचा आरसा ठरणार आहे. उद्धव गटाचं मुस्लिम कार्ड, शिंदे गटाचा ठाम हिंदुत्वाचा दावा, भाजपची स्वतंत्र ताकद आणि काँग्रेस राष्ट्रवादीची बदलती भूमिका, या सगळ्यांचा मेळ या शहरात पाहायला मिळणार आहे. मग प्रश्न उरतो तो हाच की छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार कोणत्या राजकारणाला पसंती देणार? समावेशकतेच्या प्रयोगाला की ठाम वैचारिक भूमिकेला? अंतर्गत नाराजी निर्णायक ठरणार की बाह्य समीकरणं? आणि या निकालातून महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणता नवा संदेश मिळणार? या सगळ्यांची उत्तरं लवकरच समोर येतील. तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं? मुस्लिम कार्ड उभाटाला घेऊन महापालिकेत जाणार की हेच करत त्यांचं शेवटचं पाऊल ठरणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.